बातमीपत्राच्या या भागामध्ये आपलं स्वागत। इचलकरंजीतील डीकेटीईच्या 6 विद्यार्थ्यांची भारत फोर्स कंपनीने घेतलेल्या कॅम्पसद्वारे निवड झाली आहे। भारत फोर्स ही ऑटोमोबाईल कंपोनंट बनवणारी आंतरराष्ट्रीय कंपनी आहे। शिक्षण पूर्ण होण्यापूर्वीच उज्ज्वल भविष्यासाठी सुसंधी उपलब्ध झाल्यामुळे विद्यार्थ्यांमधून आनंद व्यक्त होतोय। भारत फोर्स कंपनीमार्फत इचलकरंजीतील डीकेटीईमध्ये दरवर्षी कॅम्पस इंटरव्ह्यू घेतले जातात। या कंपनीच्या कॅम्पस टॅलेंट पाईपलाईन स्कीम अंतर्गत डीकेटीई इन्स्टिट्यूटमधील मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन या शाखातील 6 विद्यार्थ्यांची निवड झाली। त्यामध्ये मेकॅनिकल विभागातील रुद्राक्ष जाधव, अक्षय कुलकर्णी, इलेक्ट्रिकल विभागातील अभिषेक संगपाळ, टेलिकम्युनिकेशन विभागातील नंदिनी कुंभार, सुषमा अवघडे, नम्रता गौरवाडकर यांचा समावेश आहे। सध्या परिस्थितीत उद्योग विश्वाला आंतरविद्याशाखीय प्रकल्पांवर काम करू शकतील अशा अभियंत्यांची गरज आहे। त्या अनुषंगाने आणि उद्योग विश्वाची गरज लक्षात घेऊन डीकेटीईमध्ये अशा प्रकारच्या अभ्यासक्रमाचा समावेश करण्यात आलाय। त्यामुळे विद्यार्थ्यांची विविध कंपन्यांमध्ये निवड होण्यास मदत होतीये। विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल डीकेटीईचे अध्यक्ष कलापण्णा आवाडे, आमदार प्रकाश आवाडे, सचिव डॉक्टर सपना आवाडे आणि संचालिका डॉक्टर LS आडमुठे यांनी शुभेच्छा दिल्या।